हाय हॅलो नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. तर अजून एका जुन्याच व्हिडिओसोबत परत एकदा भेटते आहे, कारण की गणपतीमधले शूट केलेले व्हिडिओ अजून माझ्याकडे 2-3 तर आहेत. कारण व्हिडिओज अपलोड नव्हते केले. त्याचं कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले की रोज रोज व्हिडिओ माझे येत नाही आहेत. तर हे जुने व्हिडिओ आहेत. आता मी एवढे कष्टाने व्हिडिओ म्हणजे शूट केले तर ते मला डिलीट पण करू वाटत नाही आहेत. त्यामुळे मी थोडे थोडे ब्लॉग यूट्यूबला अपलोड करते. अजून 1-2 व्हिडिओ गणपतीलाच येतील. तर त्यासाठी सर्वांना सॉरी, कारण की आता सगळेजण मला म्हणतील की गणपतीस जाऊन किती दिवस झाले, आठवडा झाला, परत आता देवी येतील, नवरात्र सुरू होईल, तरी पण ह्यांचे गणपतीचे व्हिडिओ येत आहेत अजून. तर असं काही नाही आहे. गणपतीमधले व्हिडिओ शूट केले आहेत, ते फक्त अपलोड करायचे राहिले होते म्हणून आत्ता करते. तर इथे चालले होते मोदक बनवायचे. मोदक कशाचे बनवले होते तर लाडूपासून जे लाडूचं जे सारण बनवतो आपण बेसन पिठाचं, त्याचे लाडू बनवण्याऐवजी फक्त मोदक बनवले होते. कारण की रोज आम्ही काही ना काहीतरी असं बनवत होतो आणि त्याचा आकार देत होतो मोदकाचा, कारण मोदकाचा साचा होता म्हणून. आणि इथे एकदम छोटीशी रांगोळी काढली होती एकदम, कारण की घरातच काढायची होती गणपतीपुढे म्हणून. आणि परत मी वरती आले, स्वयंपाक वगैरे केला आणि मग घरातलं सगळं आवरलं. आणि 8 वाजता आरती असते त्यांची. हा जो व्हिडिओ दाखवला होता मी आधी, तो शेजाऱ्यांच्या घरातला आहे, आमच्या घरातला नाही. पण त्यांच्या घरात हा दिवस असं वातावरण होतं की आमच्याच घरी गणपती बसला असं होतं. सगळं करायला त्या मला बोलत होत्या. तर खूप प्रसन्न वाटलं एकदम. गणपती बाप्पा आले होते. तर इकडे समोर पंख्याला तुम्ही बघत असाल काहीतरी हे लटकतंय. तर आरवनी हे ओढणी अडकवली आहे. ओढणीमध्ये बॉल बांधला आहे आणि जेव्हापासून त्यांनी दहीहंडी बघितली तेव्हापासून त्याला ते खेळायचं असतं की दहीहंडी फोडतोय असं म्हणून. दहीहंडी बघून आल्यापासून हा खेळ रावचा रोज सुरूच आहे. त्याचे पप्पा आले की त्यांना उचलून घ्यायला लावतो तो, आणि तो बॅटनी मारत बसतो त्या बॉलला. तो बॉल काय फुटत नाही किती पण वेळ. मग तो खेळत असतो फॅन लटकवून. त्यात म्हणजे असं त्याला खूप भारी वाटतं ते दहीहंडी फोडली म्हणून. तर त्याला ते टाईमपास म्हणून आपलं करून दिलं आहे, खेळ बाबा म्हणून. इकडे आरोचा अभ्यास घेऊन मलासुद्धा खूप कंटाळा आला होता, कारण कधी कधी येतो कंटाळा आपल्याला पण असं होतं की म्हणजे रेग्युलर अभ्यास जर नाही घेतला आणि एक दिवस जरी मिस केला ना रोज अभ्यास घ्यायचा, तर दुसऱ्या दिवशी मला पण कंटाळा येतो आणि त्याला पण कंटाळा येतो. आणि गणपतीमध्ये थोडंसं झालं की असं झालं की आज नाही घेतला उद्या घेऊ, आज नाही घेतला उद्या करू वगैरे असं होत होतं गणपतीमध्ये. आणि इकडं आरवला अभ्यासाला बसलं की कोण ना कोणतरी येतं, कारण की आरती करायला सगळ्या मुली आजूबाजूच्या बिल्डिंगच्या वगैरे जमा होतात, चिल्लर पार्टी, आणि ती सगळी खेळायला येत असते आरवकडं कुठे करत. मग तो आले की सगळं आरवचं मग मध्येच अभ्यास राहतो. मग तो खेळायच्या नादात तिकडंच बिझी होतो मग. आणि इकडं मलासुद्धा कंटाळा आला होता म्हणून मी पटपट त्याचा अभ्यास घेत होते आणि आरव काय पटपट अभ्यास करत नव्हता. आणि 1 तास 1.5 तास तरी जातो अभ्यास घ्यायला, कारण की अभ्यास थोडाच असतो त्याचा. पण आरवचा मध्ये मस्ती आणि मध्ये वेगळंच काहीतरी क्वेश्चन विचारतो, त्याच्यावरती आन्सर द्या, मग ते त्याला पटेपर्यंत द्या. मग ते असं का, कशामुळे, कधी, काय, खूप असतं त्याचे क्वेश्चन लहान मुलांचे. आणि मग ते आपल्याला एकदम सगळं समजावून व्यवस्थित सांगणं, गोड बोलून, किती पण असं इरिटेट होतं कधी पण तरी पण त्यांना ॲडजस्ट करून घ्यावंच लागतं, कारण शेवट त्यांचा अभ्यास घेणे आपलं काम आहे. आणि आता त्यांचा सुरुवात आहे. त्यांचा जर पाया चांगला केला तर पुढे जाऊन त्यांना ती सवय लागेल. आणि प्रत्येक आईची किंवा प्रत्येक ताईंची हीच गडबड असते संध्याकाळची, की मुलांचा अभ्यास घेणं, आणि ती आपली जबाबदारी आहे जी आपल्यालाच पार पाडायची आहे. तर चला, संध्याकाळचे आता 8 वाजले. त्याने आरतीला आवाज दिला होता त्या ताईंनी म्हणून मी व्हिडिओ इथेच क्लोज केला. आणि आरोचा अभ्यास बघा, फर्स्ट सेकंड लिपी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.